येस सर प्लीज. येस म्हणजे आपण स्टेजवरती वगैरे जेव्हा योगेश सर बोला. सॉरी गुड मॉर्निंग सर. राईट, कालच्या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे, कारण ते सेशन रिपीट होत नाहीये. परंतु त्या सेशन मधले काही हायलाइटेड पॉइंट्स सागर सर आपल्याशी शेअर करतायत. तर ते सागर सर काय आपण शिकलो होतो काल आणि त्याचे पॉइंट फक्त तुम्हाला वाचायचे आहेत. योगेश सर ऐकून घ्या प्लीज. सर आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससाठी किंवा स्टेज डेअरिंगसाठी ज्या वेळेला आपण स्क्रिप्ट बनवायला पाहिजे त्याचं प्रॉपर प्रिपरेशन्स वगैरे करून स्टेजवर जायला पाहिजे. राईट. दुसरा पॉइंट. त्याच्यानंतर म्हणजे पॉझिटिव्ह जे आहे ना, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज जी आपली जी आहे ना बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह पाहिजे. राईट. नेक्स्ट. म्हणजे असा एकदम असा सुकायला वगैरे चेहरा वगैरे नकोय. हम्म. आणि जे आपल्याला पॉइंट्स आपण म्हणजे स्टेजवरती आपल्याला एक्सप्लेन करायचं त्याला रिमाइंडर करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट. त्याच्यानंतर एक आभार म्हणून लास्ट जेव्हा आपण आपलं म्हणजे स्पीच किंवा जे आपलं भाषण वगैरे जे असेल ते पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आभार सर्वांचे मानायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी अरेंजमेंट केली, जे प्रेझेन्स सर असतील जे जे पॉइंट तुम्ही समोर जे लिहिलेत, आपले जे श्रोते वगैरे पॉइंट असतील लिहिलेत, सर्वांचे. सर सर प्लीज ऐका. जे पॉइंट लिहिलेत ते 1 to 1 फक्त वाचा. राईट. पहिल्यापासून शेवटपर्यंत जे पॉइंट. कॅरी आउट ओके सर. कॅरी आउट द स्क्रिप्ट और पॉइंट फॉर डिलिव्हरी. आय कॉन्टॅक्ट म्हणजे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. रिमेंबर each any everyone and try to contact member with you and your topic. कॉन्टॅक्ट मेंबर आणि कनेक्ट. इंट्रोडक्शन. कनेक्ट द पीपल आयदर विथ यू सॉरी और हा टॉपिक. कनेक्ट हा सॉरी ओके कनेक्ट देम विथ यू अँड युअर टॉपिक. टॉपिक राईट. हा. त्याच्यानंतर स्वतःची ओळख आणि आभार. ओके फाईन, थँक. चला आजचा टॉपिक घ्या सर. हाऊ टू बिल्ड अप अ टीम. हाऊ टू बिल्ड अप अ टीम आजचा टॉपिक आहे. टीम कशा पद्धतीने बिल्डअप करायला पाहिजे. आता लक्षात ठेवा, आपण लीडर असलो तरी आपल्याला टीम बिल्डिंगची गरज आहे. आपण टीमचा मेंबर असलो तरी आपल्याला टीम बिल्डिंगची गरज आहे. बरोबर आहे. आणि आपल्या अंडर जर कोणी काम करत असेल, हो सर. 4 5 6 लोक किंवा आपल्या सोबत कलिग काम करत असतील, तर तिथेही आपल्याला टीम बिल्डिंगची आवश्यकता नक्की असते. राईट. टीम बिल्डिंग साठी काही महत्वाचे पॉइंट्स असतात, ते वन बाय वन लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. राईट. सगळ्यात पहिली गोष्ट, लोकांना ऐकायला शिका. लर्न टू लिसन द पीपल असा एक पॉइंट आहे पहिला. लर्न टू लिसन द पीपल. लर्न टू लिसन द पीपल. लोकांना ऐकायला शिका सगळ्यात सुरुवात. राईट. लोकांना दोन गोष्टी आवडतात, त्यांच्याबद्दल कोणी चांगलं बोललं तर, किंवा त्यांना ऐकून घेतलं तर. बरोबर बघ आपल्याला काय आवडतं, आपलं बरोबर म्हणणं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे. या दोन गोष्टी आपल्याला आवडतात. मग टीम मध्ये काम करत असताना सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, समजा योगेश सर काही सध्या टीम हँडल करत नाहीये, परंतु सागर सर तुम्ही हँडल करताय किंवा तुमच्या सोबत कोणीतरी काम करताय. राईट. या कंडिशन्स मध्ये आपल्याला आज नाही उद्या, उद्या नाही परवा हे पॉइंट्स लागणार आहेत. म्हणून प्रॉपर पद्धतीने जपून ठेवा. हा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत आल्यावर त्याला वेगळं ठेवा. याला कारण असं आहे की हे पॉइंट आपल्याला आयुष्यात नेहमी लागणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, नक्कीच सर. ट्राय टू लिसन द पीपल. ओके. लोकांना ऐकायला शिका, पहिला मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट, केलेल्या कामाबद्दल ऍप्रिशिएट करा. केलेल्या कामाचं कौतुक करा. थोडक्यात पुढचा मुद्दा आहे, केलेल्या कामाचं कौतुक करा. इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर ऍप्रिशिएट द पीपल फॉर देअर गुड वर्क. ऍप्रिशिएट द पीपल फॉर देअर गुड वर्क. ऍप्रिशिएट द पीपल फॉर देअर गुड वर्क.
चांगलं काम जर केलं असेल त्यांनी तर त्यांचं कौतुक नक्की करा. मी म्हटलं ना, लोकांना दोन गोष्टी प्रकर्षाने आवडतात. आपलं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे आणि आपलं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. या दोन गोष्टी आपल्याला नक्की आवडतात. तिसरी महत्वाची गोष्ट, राईट, प्रमोट दॅम. प्रमोट दॅम लिहा. Promote them. प्रमोट दॅम फॉर द पार्टिसिपेशन. फॉर द पार्टिसिपेशन. प्रमोट दॅम फॉर द पार्टिसिपेशन. राईट. त्यांना प्रत्येक वेळेला प्रमोट हो करा. सर. कशासाठी? सहभागासाठी. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, टीम मधल्या 10 पैकी 3 लोक प्रत्येक वेळेस पार्टिसिपेट करतात कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये. कुठल्याही टास्क मध्ये ते नेहमी पुढे पुढे असतात. बरोबर. परंतु 7 लोक जे आहे ना, ते नेहमी मागच राहतात. ते म्हणतात जाऊ द्या ना, ते करतात ना, आपल्याला काय घेणं देणं आहे. आपल्याला फक्त हो 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 म्हणायचं. तर हा अप्रोच आपल्याला टीम मधून काढून टाकायचा असेल तर कुठेतरी त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढली पाहिजे. म्हणून त्यांना पार्टिसिपेशन साठी प्रमोट करा. चल रे, यावेळेस ही जबाबदारी तुझी आहे. चल रे, यावेळेस ही जबाबदारी तुझी आहे. हे त्यांना द्या. लोक जबाबदाऱ्या स्वीकारत नसतात. टीम मध्ये त्या द्याव्या लागतात. आणि 4 वेळेस 5 वेळेस देऊनही जर त्यांनी ते काम प्रॉपर केलं नाही तर याचा अर्थ असं समजायचं की हा मेंबर आपल्या टीम मध्ये जास्त काळ टिकणार नाही. त्याच्यावर जास्त एनर्जी लावायची नाही. कारण खरंच एका सर. व्यक्तीवरती आपण 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस प्रयोग करू शकतो. 10 वेळेस प्रयोग करत बसलं तर आपल्याच आयुष्याची 2 वर्ष जायची. त्याच्यामुळं तेवढे एफर्ट्स घेत बसायचं नाही, परंतु बरोबर. त्याला पार्टिसिपेट करण्यासाठी प्रमोट करत राहायचं. चल रे, आता यावेळेस तू कर बरं हे. चल रे, यावेळेस तू कर बरं. आता आज ही जबाबदारी तुमची. आता आपल्याला ट्रिप काढायची आहे ना, याचं सगळं गाडीची जबाबदारी हा तुमच्याकडे राहणार, तुम्ही बघून घ्या. हा, मागच्या वेळेस कोणी गाडी केली होती त्याचा सपोर्ट घ्या, परंतु मला सगळं काम तुमच्याकडून पाहिजे. यावेळेस फायनान्सचं पार्ट कोण पाहणार आहे? हा, यावेळेस पाटील सर तुम्ही पाहणार आहे या सगळ्याच्या मध्ये. याला कारण काय? तोपर्यंत ती माणसं पुढे येत नाही. आणि जोपर्यंत ती काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांना अनुभव कसा येईल? हा, त्यांच्याकडून चूक होईल, 50-100 रुपयाचा हिशोब चुकल, गाडी काहीतरी एखादं कमी व्हॅलिडिटी वाली किंवा कमी काहीतरी प्रॉब्लेम असलेली गाडी असेल, असू द्या ना. ते सगळं मिळून फेस करू आपण. परंतु प्रत्येकाला तो अनुभव यायला पाहिजे की मी हे केलं होतं आणि मी हे करू शकतो. आणि हा अनुभव तेव्हाच येईल जेव्हा आपण टीमला पुढे पुढे आणू, त्यांना पार्टिसिपेशन साठी प्रमोट करू. चौथा महत्वाचा मुद्दा, लिसन देअर न्यू आयडियाज. चौथा महत्वाचा मुद्दा लिहून घ्या. लिसन देअर न्यू आयडियाज. लिसन देअर न्यू आयडियाज फॉर द प्रमोशन ऑफ बिझनेस. फॉर द प्रमोशन ऑफ बिझनेस. फॉर द प्रमोशन ऑफ बिझनेस. लिहिताना स्पेलिंग चुकलं तरी टेन्शन घेऊ नका की आपल्याला हे येत नाही म्हणून. नंतर परत करेक्ट करून लिहा. काय? लिसन देअर न्यू आयडियाज फॉर द इम्प्रुव्हमेंट किंवा फॉर द बेटरमेंट ऑफ अवर बिझनेस. ठीक आहे. ओके. बघा, आपल्या बिझनेस साठी ओके. सांगितल्या जाणाऱ्या चांगल्या आयडिया ह्या ऐकून घ्या. कधी कधी काय होतं माहितीये का, की एखाद्या अँगलने आपण विचार करतो ना, तो अँगल आपल्या बिझनेससाठी कदाचित चुकीचा असतो. मग अशा वेळेला जेव्हा आपण टीमला घेऊन बसतो आणि त्यावेळेस त्या सांगतात की सर, मला असं वाटतं की या गोष्टीला जर आपण असं केलं तर आपला जास्त फायदा होईल. सर, मला असं वाटतं की आपण ह्या 3 गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर आपला प्रोजेक्ट यशस्वी होईल. असं काही लोकांचं डोकं नक्की चालत असतं त्यात. मग त्यांच्या चांगल्या आयडिया ज्या आहेत, ज्या आपल्या बिझनेसला प्रमोट करू शकतात, मोठं करू शकतात, त्या आयडिया ऐकून घ्या. लगेच इम्प्लिमेंट करा असं म्हटलेलं नाही मी तुम्हाला, पण ऐकून घ्या. जर चांगल्या आयडिया असतील तर इम्प्लिमेंट करायला काय हरकत आहे? कारण कधी कधी खूप चांगला विचार करणाऱ्या माणसाचं पण डोकं हँग होतं आणि कधी कधी काहीच न बोलणारा माणूस देखील काहीतरी चांगलं सांगून जातो. म्हणून त्यांच्या नवीन आयडिया ज्या आहेत तर त्या ऐकून घेण्याची तयारी टीम मध्ये आपली असली पाहिजे. राईट. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स.
ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. लिहून घ्या पुढचा मुद्दा. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. याचा अर्थ असा होतो त्यांच्या भावना समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. त्यांच्या भावना समजून घ्या. कधी कधी काही लोक आहे ना टीम मध्ये व्यक्त होत नाहीत सर, बोलत नाहीत. ती शांत शांत असतात. काहीतरी घरी बरोबर सर. प्रॉब्लेम असतो, फिजिकली काहीतरी त्रास होत असतो, घरच्या मुलाचं काहीतरी टेन्शन असतं, मुलीचं काहीतरी टेन्शन असतं, काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, आई वडिलांचा काहीतरी फिजिकली प्रॉब्लेम असतो, आणि ती माणसं बोलत नाहीत, शांत शांत राहतात. अशा माणसाच्या जवळ जाऊन त्यांची चौकशी करून त्यांच्या जर 4 गोष्टी जाणून घेतल्या आपण, तर त्यांना फार बरं वाटतं. कधी कधी ते कंपनीत शक्य होत नाही तर त्यांच्या घरी गेलं पाहिजे आणि त्यांना विचारणा केल्या गेली पाहिजे की अरे मला 2-3 दिवसापासून तू जरा शांत शांत दिसत होता, म्हणून म्हटलं चला चौकशी करावं नेमकं काय प्रॉब्लेम आहे. कारण कंपनीत आपण बोलू शकत नाही, तिथं आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही, म्हणून मी घरी आलो. त्यावेळेला त्या माणसाला आहे ना खूप बरं वाटतं. आणि ही स्ट्रॅटेजी आहे टाटा बरोबर. कंपनीची. टाटा कंपनीमध्ये जर एखादा वर्कर 2 दिवस अब्सेंट राहिला किंवा कुठेतरी नर्वस दिसला, तर त्याचा मॅनेजर हा त्याच्या घरी जाऊन किंवा त्याला वैयक्तिकरित्या बसवून विचारतो. हे स्ट्रॅटेजी त्यांनी डिझाईन केलेली आहे. आणि म्हणून आतापर्यंत 124-25 वर्षामध्ये टाटाच्या कंपनीमध्ये कधीतरी तुम्ही स्ट्राईक झाली आणि त्यांचा संप झाला आणि बंद पडली कंपनी, असं कधीही ऐकलं नाही. याला कारण काय? लोकांच्या भावना समजून घेणारी जर माणसं असतील तर तिथं लोक संप करूच शकत नाहीत. त्यांच्या फायनान्शियल नीड जर आपण कंप्लीट करू शकत असलो तर ते कधीही दूर जात नाहीत. म्हणून टाटाची कंपनी त्यासाठी ओळखली जाते. राईट. आता रतन टाटा होते तोपर्यंत सिच्युएशन खूप राईट. चांगली आहे. इथून पुढे आपल्याला माहित नाही, परंतु आतापर्यंत इतिहास सांगतो की टाटाच्या कंपनीमध्ये कधी स्ट्राईक झालेला नाहीये. याला कारण फक्त आणि फक्त नाही. जर एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असेल, समजा एखाद्याच्या घरी कोणी मेडिकेशनचा इश्यू असेल आणि तिथं अचानक पैशाची गरज असेल, तर तो मॅनेजर तिथं 5-50 हजार 1 लाख रुपये कंपनीच्या माध्यमातून देतो त्याला ऍज अ लोन म्हणून, पटकन अवेलेबल करून देतो. भले तो नंतर रिपेमेंट घेतो, नाही असं नाहीये, हो. परंतु वेळेवरती पैसा मिळणं फार गरजेचं असतं. अँड दॅट इज नेसेसरी. म्हणून राईट. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. त्यांच्या भावना समजून घ्या. आता एक लक्षात घ्या, कधी कधी लीडर चुकतो या गोष्टीमध्ये, परंतु ऍज अ टीम मेंबर म्हणून राईट. आपण या गोष्टी केल्या पाहिजे. कोणाला राग येऊ, लोभ येऊ, काही हो, कारण लोकांच्या भावना समजून घेतल्या तर आपल्याला टीम मध्ये काम करणं सोपं जातं. ओके, राईट. पहिल्यापासून झालेले 4-5 मुद्दे वाचा. राईट. एक 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 मुद्दा वाचा योगेश सर. Learn to learn to listen people. राईट. नेक्स्ट. Second number, appreciate the people for their good works. गुड वर्क साठी अप्रिशिएट करा. तीसरा नेक्स्ट. point, promote them for the participations. राईट. गुड. नेक्स्ट. चौथा point, listen their new idea for the promotion फॉर द of प्रमोशन business. ऑफ बिझनेस. राईट, बरोबर आहे. नेक्स्ट. पाचवा, try to understand their feelings. राईट, त्यांच्या भावना समजून घ्या. 6वा मुद्दा लिहून घ्या. राईट. आता 6वा मुद्दा फक्त त्यांच्याशी रिलेटेड नाहीये, त्यांच्या फॅमिलीशी पण रिलेटेड आहे. राईट. अरेंज अ गेट टुगेदर. लिहून घ्या. राईट. अरेंज अ गेट टुगेदर. अरेंज अ गेट टुगेदर once or twice in a year. Once or twice in a year. Arrange a रिपीट सांगा एकदा. arrange a get together फॉर वन्स, किंवा एकदा किंवा दोनदा, वर्षातून एकदा किंवा दोनदा गेट टुगेदर आयोजित करा, असं मराठीत लिहून घ्या वाटल्यास. अरेंज अ गेट टुगेदर वन्स ऑर ट्वाइस इन अ इयर. वन्स ऑर ट्वाइस इन अ इयर. आता हे गेट टुगेदर कोणासाठी? संपूर्ण कुटुंबासाठी. बघा सागर सर, तुमची कंपनी पण अरेंज करत असेल ना असं काहीतरी? हो, होतं ना सर. राईट. रिसॉर्टला वगैरे पुन्हा विविध फंक्शन असतात.
राईट राईट राईट. लक्षात ठेवा की फॅमिली गेट टुगेदर हे वर्षातून एकदा तरी होणं गरजेचं आहे, एकदा. गरजे त्यासाठी खर्च होत असेल, परंतु तो खर्च नसतो, तर ती खऱ्या अंशी अटॅचमेंट असते. राईट. त्या पैशाच्या खर्चामधून त्यांच्या फॅमिलीशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी आपण चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतो, की चला कंपनी आमच्यासाठी पण काहीतरी करताय. राईट. तर या गोष्टीची काळजी प्रकर्षाने जेव्हा टीम बिल्डिंग करतो आपण, तेव्हा केल्या गेली पाहिजे. आणि ती जर जात असेल तर तो खर्च नाहीये, ती रिअल इन्व्हेस्टमेंट आहे. राईट. राईट सर. ओके 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 फाईन. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा लिहून घ्या अजून. रेकग्नाइज रेकग्नाइज or give them or give them some awards recognize or give them some awards for special achievements. For special achievements. आलं लक्षात? बघा, त्यांच्या रेग्युलर छोटी मोठी काही अचिव्हमेंट असेल तर अप्रिशिएट करा फक्त. अरे वा छान, गाडी घेतली की तू, अरे वा खूप छान वाटलं मला, कॉंग्रॅच्युलेशन. हे झालं साधा साधा अप्रिसिएशन. अरे मला असं कळलं की तुझ्या मुलीला 85% मिळाले 10वीला, अरे ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन यार. काय झालं? हे झालं अप्रिसिएशन नॉर्मल. पण कंपनी मधलं टार्गेट अचिव्हमेंट जर पूर्ण केलेलं असेल तर त्याला वर्षाच्या शेवटी किंवा 6 महिन्याला एखादा अवॉर्ड किंवा रिवॉर्ड आपल्याला देता आला पाहिजे. त्याने काय होतं, त्याला एक स्पेशल अचिव्हमेंट मिळाल्यासारखं किंवा स्पेशल अचिव्हमेंट रेकग्नाइज केल्यासारखं होतं. आणि त्यामुळे माणूस परत दुपटीने काम करायला लागतो. जसं आपण पाहतो ना की कुठलीही MLM कंपनी असेल, मल्टी लेवल मार्केटिंग वाली, तर प्रत्येक वेळेला काही अचिव्हमेंट्स केली की आपण त्याला सेलिब्रेट करतो, अचिव्हमेंट्स केली की सेलिब्रेट करतो. या सेलिब्रेशनसाठी होणारा खर्च राईट. खर्च नसतो, ही खरी अचिव्हमेंट असते. या खऱ्या पद्धतीने बिझनेस डबल करण्याची ती एक स्ट्रॅटेजी असते, है ना. जसं आपण LIC मध्ये एजंट असतात, त्यांना MDRT नावाचा एक पार्ट असतो, है ना. MDRT. अशा MDRT म्हणजे काय, की त्यांनी 80 लाखाचा जर बिझनेस केला एका वर्षभरामध्ये, तर त्याला अमेरिकेमध्ये एका प्रकारचा एक मॅनेजरचा टेबल असतो, त्या राऊंड टेबल भोवती त्यांना बसून तिथं मीटिंग करायला मिळते आणि त्याचा जाण्या येण्याचा, खाण्याचा, राहण्याचा खर्च कंपनी करते. त्याला MDRT म्हणतात. तर मग अशा पद्धतीने जर काही स्पेशल रेकग्निशन झालं, त्याच्यानंतर काहीतरी अचिव्हमेंट मिळाल्यामुळे फॅमिलीला 3 दिवसाचा टूर मिळाला, बरोबर आहे, नंतर फॅमिलीला 5 दिवसाचं राईट. दुसरं काहीतरी पॅकेज दिलं, तर त्याला काय वाटतं माहितीये का, कंपनी माझी किती काळजी घेते, माझ्या कुटुंबाला फिरवण्यासाठी जाण्या येण्याचा, राहण्याचा खर्च करते कंपनी. सो ही अचिव्हमेंट जी असते तर ती द बेस्ट अचिव्हमेंट म्हणून पाहिली जाते. राईट. राईट. तर या पद्धतीने आपण राईट. जर टीम बिल्डअप करायची असेल तर त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांना अप्रिशिएट करणं, त्यांना प्रमोट करणं, त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीची काळजी घेणं, त्यांची विचारणा करणं, त्यांच्या नवीन आयडिया समजून घेणं, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या असतात. आलं लक्षात? राईट. आजच्या या सेशनच्या ओके सर. माध्यमातून मी तुम्हाला फक्त आणि फक्त टीम बिल्डिंग प्रोसेस काय असते याचे 6-7 महत्वाचे मुद्दे सांगितले. हे मुद्दे तुम्हाला आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर कधीतरी लाईफमध्ये कामाला येणार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांच्या बद्दल पण गरजेच्या असतात जाणून घेणं. जसं आता आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतात, तर त्याच्यामध्ये पण ही गोष्ट आवर्जून करा. त्यांची जर काही अचिव्हमेंट त्यांनी केली असेल तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा, फोन करा एखादा, तुम्ही नवीन गाडी घेतली, मी स्टेटसला पाहिलं तुमचं, खूप छान आहे, मला त्या गाडीबद्दलचे रिव्ह्यूज खूप चांगले ऐकायला मिळालेले आहेत. थोडं अप्रिशिएट करा ना, काय फरक पडतो.
एखाद्याने एखाद्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये पोस्ट टाकलेली असेल तर त्याला रिप्लाय करायला विसरू नका. याला कारण काय माहितीये का, आपण टाकलेल्या पोस्टला पण लोक रिप्लाय करतात. मग जसं पेराल तसं उगवेल ही तर संकल्पना प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर आहे ना? मराठीमध्ये एक म्हण आहे, पेराल तसे उगवेल. बरोबर. मग आपण जसं पेरतोय त्या पद्धतीने उगणार आहे. मग मित्र परिवारात पण आपण हे पॉइंट इम्प्लिमेंट करू शकतो. अरे माझा असा असा एक प्रोजेक्ट चाललाय, तुला काय वाटतं या प्रोजेक्ट बद्दल, मी करावं की न करावं, तुझं काय मत आहे? तर कधी कधी त्याच्याकडून एक चांगलं ओपिनियन, चांगलं सजेशन आपल्याला मिळतं आणि आपण एकतर तो प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने करतो किंवा थांबवतो. याला कारण काय करत, कदाचित त्याच्याबद्दलचा अनुभव जर वेगळा असेल तर हरकत काय आपल्याला चार विचार घेण्याची. राईट? म्हणून आपल्या फॅमिली बद्दल असेल किंवा राईट. कोणाबद्दल असेल, यातले काही पॉइंट्स इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तुम्हाला लक्षात येईल की सर त्या दिवशी ते 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही जे सकाळी सकाळी सेशन घेतलं होतं ना, ते मी माझ्या लाईफमध्ये रोज इम्प्लिमेंट करतोय आणि मला त्याचे खूप फायदे होत आहेत. याला कारण काय, मी तुम्हाला म्हटलं ना, लोकांना दोनच गोष्टी आवडतात, माझं कोणीतरी ऐकून घेणारं पाहिजे, नाहीतर मग मला ऍप्रिशिएशन मिळालं पाहिजे, मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर कंपनीने तुम्हाला वर्षाच्या शेवटी सगळं झाल्याच्या नंतर सांगितलं की आजपासून तुमचा पगार 5,000 वाढतोय दर महिन्याला, तर पहा बरं किती आनंद होतो, घर आनंदी होतं, आपण आनंदी होतो, आपले विचार आनंदी होतात, कंपनीबद्दलचं आपलं मत बदलायला लागतं. बरोबर आहे? मग याला कारण काय बरोबर. माहितीये का, समोरच्याची गरज ओळखली पाहिजे. आता तुम्ही जर समजा गाडी घेतली आणि त्याचा हप्ता लागलाय तुमच्या मागे आणि अचानक कंपनीने तुम्हाला सांगितलं हे सगळं पाहिल्याबरोबर की बाबा सागर सर तुमचा पगार या महिन्यापासून 8,500 वाढणार आहे, अभिनंदन. किती बरं वाटतं आपल्याला? आपल्याला 5,000 गाडीचा हप्ता लागलेला असतो, नक्कीच. इकडे 8,500 आपल्याला प्लस मिळालेले असतात. आपण म्हणतो चला बाबा आपण सुटलो. सो दॅट गिव्स अ रिलॅक्सेशन. बरोबर. आणि कंपनीने सांगितलं की चला आता तुमचा पगार या महिन्यापासून 10,000 कमी होणार आहे, तर खरंच आपण तिथं काम करू का? किंवा काम जरी केलं तर खरंच मनापासून करू का? नाही करणार. तर ही सिच्युएशन असते की माणसाला मानसिकरित्या जर प्रेशर नसेल तर माणूस खूप रिलॅक्स राहून काम करतो. आणि म्हणून माणूस तशा कंपनीचा, तशा वातावरणाचा, तशा लोकांचा शोध घेत असतो की जिथं येणं झालं आपण अपने मर्जी के राजा रहेंगे और अपने मन से पैसे कमाएंगे. असं वातावरण जर मिळालं तर सांगा बरं कोणाला नकोय? प्रत्येकालाच हवं हवंसं आहे. सो दॅट इज नेसेसरी टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली आय एम गोइंग टू से. फाईन. आले लक्षात? Nice. या सेशन मधून एक 5, 6, 7 पॉईंट लक्षात आले? हो सर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हो संदर्भातले सर काही आले. सेशन, हा राईट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भातले काही सेशन आपले 1 प्रोसेसला आपण घेतोय आणि हे अतिशय महत्वाचे सेशन्स आहेत. इंग्रजी शिकणं आणि बोलणं जेवढं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण शेवटी लाईफमध्ये चेंजेस घडवायचे आहेत म्हणजे काय करायचंय, सो वी हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द लाईफ अँड वी हॅव टू जस्ट इम्प्लिमेंट सम ऑफ द गुड थिंग्स बाय विच वी कॅन गो अहेड. राईट? दॅट इज नेसेसरी टू गो फॉर. योगेश सर, मी तुम्हाला येऊन भेटा असं एकदा सांगितलेलं आहे, तेव्हा तुम्हाला जर जमलं तर कधीतरी येऊन भेटा. फाईन. चलो, थँक्यू व्हेरी मच. चालेल